हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज शेअर करणार आहे फराळी पॅटीस. ही रेसिपी उपवासाची आहे. या रेसिपीला लागणारे साहित्य: अर्धा किलो बटाटे घेतले आहे, त्यातला एक बटाटा घेतला आहे. बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. हाताने किंवा चमच्याने किंवा मॅशरने बारीक करू शकता. दहा काजूचे तुकडे करून घेतले आहे. 10 मनुके घेतले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून साल काढून जाडसर वाटून घेतले आहे. सैंधव मीठ 1 चमचा घेतले आहे. अर्धा चमचा जिरे घेतले आहे. हिरवी मिरची बारीक केलेली 1 चमचा घेतले आहे. एक चमचा बारीक केलेलं आलं घेतलं आहे. एक आणि अर्धा चमचा पिठी साखर घेतली आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. एक लिंबाचा रस त्यात घालायचा आहे. एक वाटी किसलेले खोबरे घ्यायचे आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणमध्ये 2 चमचे अरारूटची पावडर घालायची आहे. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रणाचा बॉल बनवून बघायचा आहे होतोय का. मग त्यात अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली, आणि ती सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. पॅटीसला लागणारं सारण तयार झालं आहे. सारण तयार झाल्यानंतर छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. सर्व तयार करून घ्यायचे आहेत. उकडलेल्या बटाट्यांपैकी बटाट्यांची साल काढून घेतली आहे आणि बारीक करून घ्यायचे आहेत. हाताने किंवा मॅशरने सुद्धा बारीक करून घेऊ शकता, किंवा उकडलेले बटाटे किसूनही आपण घेऊ शकतो. बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. अरारूटची पावडर घालायची आहे. मी अर्धी वाटी घेतली आहे. अरारूटची पावडर लागेल त्या प्रमाणात घालत जायची आहे. सर्व पावडर एकदम घालायची नाहीत. नंतर मळून झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे. त्याची पारी बनवून घ्यायची आहे. सारणाचा बॉल त्या पारीमध्ये घालून पारी बंद करायची आहे आणि गोलाकार करून घ्यायचा आहे. अरारूटच्या पावडरमध्ये बॉल असा घोळवून घ्यायचा आहे. अरारूटच्या पावडरमध्ये घोळवून झाल्यानंतर दोन्ही हातांनी गोल शेप द्यायचा आहे. अजून एक
पॅटीस बनवून दाखवते. एक गोळा घेतला, त्याची पारी बनवून घेतली. सारणाचा एक बॉल त्यात ठेवला आणि पारी बंद करून घेतली. सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे पारी आणि आकार द्यायचा आहे. गोल शेप दिलेला आहे आणि अरारूटच्या पावडरमध्ये घोळवून घेतलेलं आहे आणि नंतर दोन्ही हातांनी परत एकदा शेप द्यायचा आहे. याप्रमाणे पॅटीस दिसतील. तेल गरम करून एक एक पॅटीस तेलामध्ये सोडायचे आहेत. पॅटीसला न हलवता चमचा असा गोल फिरवायचा आहे. त्यामुळे पॅटीस हलतात आणि पॅटीस फुटण्याची कमी शक्यता असते. हलक्या हाताने असं हलवत राहायचे आहेत. चमचा असा गोल फिरवत राहायचा आहे. छोटे चमच्याने असे फिरवल्यामुळे पॅटीस छान तळले जातात. आता पॅटीसचा छान कलर येऊ लागला आहे. आता आपण बाहेर काढू शकतो. दुसरी बॅच आपण घेऊया तळायला. एक एक बॉल सोडायचा आहे. एक एक पॅटीस तेलामध्ये सोडायचे आहेत. गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. पॅटीस हलक्या हाताने हलवायचे आहेत. चमचा तेलात गोल फिरवला तरी पॅटीस हलतात. पॅटीसला हलवत राहायचे आहेत, म्हणजे एके ठिकाणी ते करपणार नाहीत किंवा जास्त शिजणार नाहीत, बाकीचे कच्चे राहणार नाहीत. पॅटीस गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत. ते आता काढून घेऊया. पॅटीस मी 3-3च्या बॅचने तळून घेतलेले आहे. तुम्ही जास्त सुद्धा घालून तळू शकता. तीनच्या बॅचने घेतल्यामुळे कढईमध्ये फार गर्दी होत नाही आणि व्यवस्थित तळले जातात. पॅटीस बरोबर आपण गोड दही किंवा हिरवी चटणी खाऊ शकतो. हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, खोबरे, भाजलेले शेंगदाणे, जिरे, हिरवी मिरची, आलं, दही आणि काळं मीठ
एवढं साहित्य घालून चटणी छान होते. उपवासाला जर आपण फराळी पॅटीस खाल्ले तर आपल्याला भूक लागत नाही. उपवासाला फराळी पॅटीस नक्की हा पदार्थ बनवा आणि खा. तुम्हाला नक्की आवडेल. या पद्धतीने फराळी पॅटीस बनवले तर अप्रतिम चवीचे लागतात. एक टीप आहे, फराळी पॅटीस खाण्याच्या आधी एकदा तळून खाल्ले तर छान क्रिस्पी होतात. फराळी पॅटीस आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.